आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना जन्म व मृत्यूच्या दाखला संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही आलो। युवा सन्मान पार्टीचा हा भव्य दिव्य मोर्चा यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, कारण की गेल्या 3 महिन्यापासून आम्ही हे पाहत आहोत की आमच्या ग्रामीण भागातली जनता हे फार त्रस्त झालेली आहे। त्यांनी वारंवार तक्रारसुद्धा केली। माननीय आमदार राणे यांनी माझ्याशी काल चर्चा केली व चर्चा संदर्भात त्यांनी सांगितले की आज ज्या पद्धतीनं जन्ममृत्यूचा जो हाहाकार होत आहे, आज जो महानगरपालिकेचा विषय असो, जिल्हा परिषदेचा विषय असो, ग्रामपंचायतचा विषय असो, ज्या लोकांचे जुने दाखले नाही त्या लोकांना नवीन दाखले भेटत नाही। हा कोणता अट शासनाने या ठिकाणी काढलेला आहे, याचा आमचा विरोध आहे। आमचं एकच महत्त्वाचं मागणी हेच आहे की तुमच्या महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद आहे, तुमच्या ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद आहे, मग त्या नोंदीला ग्राह्य धरून जी दाखले तुम्ही ऑनलाईन करता, त्याचं तुम्ही नोंदणी करता, त्या नोंदणीला अप्रूव्ह जिल्हा लेवलवरनं आम्हाला भेटायला पाहिजे। आमची जिल्हा परिषदच्या DO साहेबांनी सुद्धा विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं अप्रूव्हल देत असताना 3-4 डॉक्युमेंटची तुम्ही व्हेरिफिकेशन करता, त्याच्यामध्ये तुम्हाला जुना दाखला असणं अनिवार्य आहे, नसेल तर तुम्ही रिजेक्ट करता। तसं न करता ग्रामपंचायतच्या जर दाखल्याची नोंद त्या ठिकाणी असेल, रजिस्टरची नोंद, ते पाहून तुम्ही त्याला अप्रूव्हल द्या, जेणेकरून ग्रामीण भागातले जे लोक आपापल्या साध्या कामासाठी आज मुलांचे ॲडमिशन जरी करायचं काम पडलं तरीसुद्धा त्यांना जन्माचा दाखला आवश्यक आहे। आधार कार्डचं नूतनीकरण जरी करायचं काम पडलं तरीसुद्धा जन्मदाखल्याची त्याची आवश्यकता आहे। मग अशा ठिकाणी ग्रामीण भागातलं लोक जाईल कुठं? माझं या निवेदनाच्या द्वारे माझी विनंती आहे आपल्या या बंजारा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणे यांना की आपण याविषयी मंत्रालयामध्ये हा विषय उचलावा। मी आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती करतो। तसेच आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण या अटीवरती थोडीशी जर शिथिलता जर दाखवली, जर त्या ग्रामपंचायतची किंवा महानगरपालिकेच्या जर नोंद जर असेल त्या रजिस्टरला, त्याची जर तुम्ही ग्राह्यता जर धरली तर हा जो सध्या जवळपास जिल्ह्यामध्ये 3 ते 4 लाख लोकांचे दाखल्याच्या प्रलंबित आहे असा आम्हाला अहवाल आला। त्याच्यावरनं आम्ही तत्काळी जिल्हा परिषद, DHO साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त साहेब तसेच आपल्या या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना आज निवेदन देण्यात आले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील व आम्हाला न्याय देतील। धन्यवाद।